नमस्कार. तुमच्या जर घरात एक समजा एक 5-6 वर्षाचा मुलगा आहे आणि तो हातात चपाती घेऊन घरातनं खात-खात फिरतोय किंवा गल्लीतनं खात-खात फिरतोय किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी तो हातात काय तर अशी पुरी वगैरे घेतली आणि तो खात-खात फिरायला लागलाय. तुम्हाला थोडंसं लाजिरवाणं ही गोष्ट वाटते आणि आपण त्या मुलग्याला बरंच बोलतोय, त्याला कॉमन सेन्स नाही, वागण्याचा सेन्स नाही, अशा गोष्टी आपण प्रेडिक्ट करतोय किंवा एक ते अनुमान लावतोय. पण ही जर गोष्ट समजा एका कंपनीचा आय-टी कंपनीचा ओनर असणारा व्यक्ती ही जर गोष्ट एका लग्न समारंभात एक हातात पुरी घेतली आणि ती पुरी खात-खात इतरांशी बोलायला लागलाय. म्हणजे बफे सिस्टम नाही. ते त्याला असंच खात बोलायला आणि तसंच तो निरोप घेऊन चाललाय. ही गोष्ट काल ॲक्चुअली ही सत्य घटना आहे. काल माझ्या मावस बहिणीचं लग्न होतं आणि ती आय-टी कंपनीत काम करते आणि तिचा कंपनीचा ओनर त्यावेळी छोटी कंपनी असेल, पण तो ओनर आहे कंपनीचा आणि आय-टी कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीचा पगार आणि ॲक्चुअली जर समजा त्याचा ओनर असेल त्याचा प्रॉपर्टी किंवा संपत्ती किती असू शकते तुम्ही इमॅजिन करू शकताय. ते जेवायला ते व्यक्ती गेला आणि जेवायला पंगत गर्दी बसलेली होती. आपल्याकडे जनरली ही गोष्ट आहे आणि त्याला तेवढा वेळ नव्हता की परत उभा राहून ती वाट बघत खायची. मग त्यानं काय नाही तिथली एक पुरी उचलली आणि जसं आपण चपातीला जाम लावून चपाती रोल करून खातोय त्या टाईपमध्ये त्यांनी ती पुरी रोल केली आणि असं खात खात तसं पायऱ्या उतरून खाली आला. जिथं लग्न मंडपात सगळी पाहुणे मंडळी सगळी मित्रमंडळी जमली होती आणि तिथं त्या हॉलमध्ये असे किरकोळ एक दोघां ठिकाणचे निरोप घेतला आणि तो तसंच खायला लागला बरं का. ते खात खात तिथून वरनं आलाय, खात खात छोट्या छोट्या बाईट घ्यायला लागले. एकदम बाकरीसनं पुरी खाल्ली नाही आपल्यासारखी. खात खात तो निरोप घेऊन गेला. मला खूप त्या व्यक्तीचं आश्चर्य वाटलं, खूप ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं आणि त्या व्यक्तीबद्दल कौतुक वाटलं की एवढा मोठा व्यक्ती इतक्या सहजतेने इतक्या नम्रपणे कोणती तक्रार न करता तो त्याला म्हटलं सर जरा थांबा 2 मिनिटं. नाही म्हटलं मला खूप गडबड आहे आणि जातो, मी सांगतो, मी जेवलो म्हणून सांगतो तिला आणि मला गडबड आहे मी जातो. म्हणजे किती भारी गोष्ट आहे, किती आपण ह्यातनं किती शिकू शकतो. मी काल ठरवलं की ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवायचा. म्हणजे इतक्या मोठ्या